आरोग्याचा अश्वमेध प्रस्तुत करता माधव बाग, जिथे होतो हृदयाचा उपचार हृदयापासून। कधी कधी ना गावाकडे जाऊन राहावंसं वाटतं, प्रदूषणापासून धावपळीपासून दूर जरा निवांत जगावंसं वाटतं। पण आता गावाचं गाव पण तरी राहिलंय कुठे असा प्रश्नच पडतो। म्हणूनच मी आज आलेली आहे माधव बागेत। नमस्कार, मी ईशा जगताप। आरोग्याचा अश्वमेध या आरोग्यविषयक विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। मी माधव बागेत आली आणि गावाचा उल्लेख केला असं का बरं? कारण या माधव बागेत आपल्याला जगायला मिळते अतिशय सुदृढ अशी जीवनशैली, अगदी प्रदूषणमुक्त, धावपळीमुक्त आणि निवांत। इथे नेमका अनुभव कसा येतो हे आज जाणून घेणार आहोत आपण इथे उपचार घेत असलेल्या रुग्णांकडूनच। शिवाय इथे सहलीसाठी आलेल्या पाहुण्यांसोबत सुद्धा आपण मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माधव बागचे संचालक आणि संस्थापक डॉक्टर रोहित माधव साने यांच्याकडून आपण हेल्थ टिप्स सुद्धा मिळवणार आहोत। आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं हे आहे की आपण या सगळ्यांसोबत छान छान गेम्स सुद्धा खेळणार आहोत। या कार्यक्रमात नेमकं होणार काय आहे हे पाहण्यासाठी हा कार्यक्रम शेवटपर्यंत पाहत राहा। चला तर मग स्वागत करूया माधव बागचे संस्थापक आणि संचालक डॉक्टर रोहित माधव साने यांचं। नमस्कार डॉक्टर, खूप खूप स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात। मी आपल्या प्रेक्षकांना सुरुवातीला सांगितलं की गावाकडची सुदृढ अशी निवांत जीवनशैली जगायला मी माधव बागमध्ये आली आहे। माधव बाग आणि गावाकडची जीवनशैली यांचा नेमका काय संबंध आहे डॉक्टर? खूप मोठा संबंध आहे। नॉर्मली होतं काय की जेव्हा आपण गावाच्या कुठल्याही आपण सानिध्यात जातो, तिकडचे जे निसर्गरम्य गोष्ट असतात त्याच्यामुळे आपल्या मनाला एक छान प्रकारे खूप छान आपल्याला शांतता मिळत असते। आणि ती मनातली शांतता आपल्या स्ट्रेस हॉर्मोन्सना शांत करत असते। नाहीतर ते स्ट्रेस हॉर्मोन्स एकदा कामाला आले की आपलं ब्लड प्रेशर वाढणं, आपलं हार्ट रेट वाढणं, आपली चिडचिड वाढणं आणि आपली एनर्जी डाऊन होणं हे स्वाभाविकपणाने होत असतं। आपण जी निसर्गरम्य जी परिस्थिती पूर्ण इथे बनवलेली आहे त्याच्यामुळे जेव्हा आल्यानंतरच आपले स्ट्रेस हार्मोन डाऊन होतात, आतमधून छान वाटायला लागतं, एनर्जी जोरदार येते आणि पूर्ण दिवसभरासाठी आपण पूर्ण एन्थुझियास्टिक असतो। अगदीच अगदीच। खरं तर या माधव बागमध्ये उपचार घेत असताना इथल्या सान्निध्यात किती एनर्जेटिक वाटते सर्व रुग्णांना आपण जाणून घेऊया त्यांच्याचकडून त्यांचे अनुभव। मी माजी आमदार संजय पवार, नांदगाव तालुका, जिल्हा नाशिक। माझा या ठिकाणी चौथा वेळ येण्याचा। मला शुगर 2005 पासून शुगर आहे। कोरोनामध्ये ज्यावेळेस मला कोरोना झाला आणि कोरोनाच्या बाहेर निघालो, मी 131 किलो 800 ग्रॅम होतो। आज मी 2024ला या ठिकाणी आलो आणि ट्रीटमेंट घेतली। त्यानंतर मी आज पुन्हा या ठिकाणी शुगर वाढली होती मध्यंतर म्हणून आलो, तर माझं वजन 22 किलो वजन 1 वर्षामध्ये कमी झालं। जे लोक आळशी आहे, जीवनामध्ये आपण जगायचं कसं हे शिकायचं असेल तर माधव बागला आलं पाहिजे। मी आशा माने दहिसरवरून आली। डायबिटीस माझी 500 होती, आता कमी झाली। कंबर दुखत होती, कंबर बरी झाली। घरच्यापेक्षा मला इथं बेस्ट वाटलं, चांगलं वाटलं। आता मी बरी आहे, उद्या घरी जाणार, चांगलं वाटलं। मोहनलाल शर्मा, भोपाल से हूँ मैं। 11 तारीख की रात को मुझे जो है ना पीठ में दर्द हुआ था और मैं 12 को एडमिट हो गया था। 13 को मैं डिस्चार्ज हुआ आफ्टर एंजियोग्राफी में मुझे बाईपास बताया। अभी तो अच्छे हो ना, फिर कोई प्रॉब्लम नहीं। जिंदगी भर में बाईपास नहीं करनी है। खरं तर भावना अनावर झाल्या सर्व रुग्णांना। इतके सुखद अनुभव होते त्यांचे की त्यांना शब्दात मांडताच येत नव्हता त्यांचा अनुभव। आता रोहित सर, आपल्या इकडे ज्या सहलीसाठी माझ्या सर्व मैत्रिणी आलेल्या आहेत त्यांना सुद्धा आपल्याशी चर्चा करायची आहे, त्यांना सुद्धा काही आरोग्यदायी असे प्रश्न आपल्याला विचारायचे आहेत। करूया सुरुवात। लेट्स बिगिन। नमस्कार, मी सौ विजया चंद्रकांत कदम, श्री शक्ती फाउंडेशन महाराष्ट्र राज्य ह्याची संस्थापिका अध्यक्षा। आज आपण या महिलांना एक आरोग्य सहल म्हणून इथे घेऊन तर आले सर, पण मला प्राथमिकता आपलं खूप खूप धन्यवाद मानायचं आहे। त्याचं कारण असं असेल की मला एक पडलेला प्रश्न पण आहे
की 2006 सालापासून माधवबाग आपण सुरुवात केली. आज 350 शाखा आहेत. पण मला पडलेला हा प्रश्न आहे की इथे तुम्ही माधवबाग नावच कसं दिलं. आणि दुसरी गोष्ट की निसर्गाच्या सानिध्यामध्ये आज ज्यावेळेला मी बघते की बाहेरच्या जगामध्ये आत्ता धावपळीच्या युगामध्ये सगळं काही नैसर्गिक नाही राहिले, सगळं कृत्रिम होत चाललं आहे. त्यामुळे आरोग्यावर खूप मोठा परिणाम होतो आहे. जर आज जेव्हा बोलतो जुनं ते सोनं, आज जेव्हा ताईंनी सुरुवात केली की गावाकडच्या ह्या सगळ्या गोष्टी खरंच आता आम्हाला परत आठवत आहेत आणि त्या गोष्टी खरंच याव्यात हे पण आम्हाला वाटतं. पण सर मला नक्की आवडेल की तुम्ही जर त्या गोष्टीबद्दल सांगितलं तर मला खरंच आनंद होईल की ह्या गोष्टीमागे संकल्पना नक्की काय होती की तुम्ही माधवबाग नाव का दिलं. नक्की. माझं पूर्ण नाव बघितलं तर डॉक्टर रोहित माधव साने. त्या मधल्या नावाला माझ्यापेक्षा खूप जास्त इम्पॉर्टन्स आहे आणि त्या नावाला मी कधीही विसरू शकत नाही. सो जे काही माधवबाग हे नाव ठेवलेलं आहे हे बाबांच्याच नावाने ठेवलेलं आहे की मी जेव्हा लहान होतो तेव्हा अभ्यासाचा आणि माझा कधीही काही छान नातं नव्हतं. म्हणजे 36चा आकडा होता असं म्हटलं तरी चालेल. पण त्यांनी नेहमी मला हा प्रयत्न केलेला होता की तू अभ्यास कर, छान शिकायला हवं वगैरे वगैरे. पण ते असताना मी कधीही एवढ्या सिरियसलीने अभ्यास केलेला नव्हता. त्यांना त्यांचं बलिदान द्यावं लागलेलं होतं. मी जेव्हा 2004 साली त्यांना गमावलं हार्ट अटॅकमुळे आणि तो क्षण माझ्यासाठी सर्वात पूर्ण लाईफ चेंजिंग क्षण होता. त्या दिवसाला मी ठरवलेलं की बाबांनी मला प्रयत्न केला होता ना शिकवायचा, आता ही माझी जबाबदारी आहे. त्यांच्याहून जास्त मी अभ्यास करून पूर्ण मी विश्व निर्माण करेल ज्याच्यात मी बाबांचं नाव एवढं रोशन करेन. आणि ते पण कशाने की त्यांना ज्या रोगाने एवढा त्रास दिला मी परत कोणालाही त्या रोगाने त्रास होऊन देणार नाही हे टार्गेट घेऊन चाललो, म्हणून माधवबाग. सर आज सकाळपासून आम्ही माधवबागमध्ये विहार करतोय. अतिशय नयनरम्य परिसर आणि शरीरासाठी सुद्धा तितकाच फायद्याचा आहे. आणि जे पण आम्ही काय आज ग्रहण केलं इथं, मग ती हवा असो, अन्न असो किंवा पंचकर्मासारखी उपचार पद्धती असो, ती सगळ्याच लाभदायक आहे. माधवबागचं नाव मी खूप ऐकलं होतं याआधी आणि भेटायची खूप इच्छा होती. आज श्री शक्ती फाउंडेशनतर्फे आज मला ती संधी मिळाली आणि व्यक्तिशः तुम्हाला बोलण्याची संधी मिळाली, ते मला जास्त आनंददायी वाटते. माझा प्रश्न आहे, असं पाहिलं तर खूप प्रश्न आहेत मनामध्ये आमच्या, पण एकच प्रश्न असं म्हणेन की आजकाल ताणतणावाचं आणि धावपळीचं खूप जीवन झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये काही अशा सोप्या आणि साध्या टिप्स आम्हाला द्या की ज्यानं आमचं आरोग्य सुधारलेलं राहील आणि ते बिघडणार नाही. 3 छोट्या टिप्स. सर्वात पहिलं, आपल्या जेवणातली साखर. साखर म्हणजे कोण? साखर म्हणजे बऱ्याच गोष्टी. साखर स्वतः, गूळ, मध, शुगर फ्रीची गोळी, ऊस, ऊसाचा रस, खजूर, मनुके, हे सगळं म्हणजे साखर. आपल्या शरीरात साखरेचं प्रमाण जे काही खाण्यातलं आहे ते दिवसभरात 5 ग्रामपेक्षा जास्त साखर आपल्या पोटात एका दिवसात ज्याच्यापेक्षा जास्त जायला नाही हवी. हा पहिला रूल. सेकंड रूल, जे काही मिठाचं प्रमाण असतं, म्हणजे तुम्ही उद्या बिस्किट खाल्ला, ब्रेड खाल्लं, लोणचं खाल्लं, चटणी खाल्ली, सगळ्यामध्ये खूप सारं मीठ असतं. सो आपल्या शरीरात मीठ जे पोटात जाणार आहे ते मीठसुद्धा 5 ग्रामपेक्षा जास्त मीठ आपल्या पोटात जायला नाही हवं. ही दुसरी गोष्ट. आणि तिसरी सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट की जे काही गहू किंवा तांदूळ किंवा कुठलंही धान्य जे आपण खाणार आहोत ते 40 ग्राम्सचं धान्य आपण घेतलं आणि त्याचं जे काही तुम्हाला भात बनवायचं भात बनवा, चपाती बनवायची चपाती बनवा, त्या पिठाची व्हॉटेवर, पण 40 ग्राम्सचं धान्य एका वेळेला त्याच्यापेक्षा जास्त खायला नाही हवं. एवढ्या 3 गोष्टी जर फॉलो केल्या तर कुठलाही रोग येणार नाही, ना वजन वाढेल, ना डायबिटीज होईल, ना हार्ट डिसीज होईल. एवढंच फक्त करा, काम सोपं. नमस्कार, मी विजया संतोष औंडेकर. बाय प्रोफेशन मी टीचिंग प्रोफेशनमध्ये आहे. तर मला स्ट्रेस लेवलमुळे हाय BP, लो BP आणि वर्टिगो हे तिन्ही ॲट अ टाईम थोडंसं कसं आपण कंट्रोल करू शकतो सर? नॉर्मली ना वर्टिगो जो होत असतो ना ह्याचं मेजर कारण मानेतल्या नसांमध्ये असतं. की मानेतल्या नसा आपल्या टाईट व्हायला लागल्या, त्या वर्टिब्रल कॉलम एकमेकावर दबायला लागलं की त्यातली निघणारी नस ही जॅम होते आणि तेव्हा तुम्हाला चक्कर यायला लागते, चालताना तुम्हाला इम्बॅलन्स व्हायला लागतो. आणि तो इम्बॅलन्स जो व्हायला लागतो त्या इम्बॅलन्सपासून तुमच्या शरीराला प्रोटेक्ट करण्यासाठी तुमचं BP वाढत असतं. सो
जर आपण तिथे आपण काम केलेलं असेल मानेच्या मसल्सवरती की ताकी ती नर्व त्याच्यात अडकणार नाही तर काम सोपं होऊ शकतं. त्याच्यासाठी करायचं काय, छोटे छोटे व्यायाम फक्त तुम्हाला पहिली गोष्ट करायची. व्यायाम म्हणजे काय, फक्त हाताचे रोटेशन्स किंवा हे रोटेशन्स, हे मागून परत आले, मानेचे एक्सरसाइज, हे छोटे छोटे एक्सरसाइज रोजच्या रोज तुम्ही सकाळी करायला लागलात तरी तुमच्या मानेतले मसल्स पहिले स्ट्रॉंग होऊ शकतात, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट काय लक्षात ठेवायची आहे की जितके तुम्ही कार्बोहायड्रेटच्या गोष्टी म्हणजे गोड गोष्टी जितक्या कमी कराल खाण्यामधनं तितकं डिजनरेशन जे आपल्या मानेतल्या मणक्यांचं घडत असतं ते डिजनरेशन थांबून जाईल. डिजनरेशन थांबलं, मसल स्ट्रॉंग झाले, ती नर्व सुटली की व्हर्टिगोही नॉर्मल होतो आणि ब्लड प्रेशरसुद्धा नॉर्मल होतो. अतिशय सुंदर असा हा प्रश्नोत्तरांचा तास झाला डॉक्टर रोहित सर. खूप खूप आभार याच्यासाठी. आणि खरं तर मला वाटतं आपल्या अनेक प्रेक्षकांच्या मनातले प्रश्नच आपल्या सर्व मैत्रिणींनी विचारले आणि त्यांची उत्तरं, त्यांचं मार्गदर्शन आपण केलेलं आहे. चला तर मग आता वळूया पुढच्या सत्राकडे. पुढचं सत्र आहे आपलं खेळ खेळायचे आहेत आपल्याला वेगवेगळे. आणि पहिलाच खेळ हा अतिशय इम्पॉर्टंट आणि मजेशीर असणार आहे. खरं तर सगळ्या खेळांच्या सुरुवातीलाच मी सांगू इच्छिते की हे सगळे खेळ मजेशीर तर असणारच आहेत, सोबतच ते आरोग्यदायी सुद्धा असणार आहेत, आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असणार आहेत. तर आहात सगळ्याजणी तयार? हाच उत्साह अगदी शेवटपर्यंत राहायला हवा. तर सर्वात आधी खेळ खेळायचा आहे तर काय असतं बरं, तर टीम्स असतात. तर मी सांगू इच्छिते ही आहे टीम ए आणि ही आहे टीम बी. पण तुम्हाला मुभा आहे तुमचं नाव निवडण्याची. तर टीम एचं काय नाव असणार बरं? तारिणी. इतकं जबरदस्त नाव ठेवलंय त्यांनी. मग तुमचंही तितकंच जबरदस्त नाव असायला हवं. काय म्हणणार तुम्ही स्वतःला? शिवशक्ती. अगदी दणक्यात पुढचे खेळ होणार आहेत असं मला वाटतंय. तारिणी विरुद्ध शिवशक्ती असा सामना रंगणार आहे. सो पहिला खेळ असणार आहे फुगे फुगवण्याचा खेळ. त्याच्यासाठी मला या संघातून 3 जणी हव्यात, या संघातून 3 जणी हव्यात. पहिला खेळ सांगते, मग तुम्ही सांगा तुमच्याकडून कोण कोण येणार. तिघींपैकी एकीने फुगा फुगवायचा आहे, अगदी व्यवस्थित जसे हॅपी बर्थडेला कसे फुगे असतात तसा गाठ बांधायचं आहे आणि 2 मैत्रिणींकडे आपल्या सोपवायचं आहे. आणि मग त्या 2 मैत्रिणींनी एकमेकींना घट्ट मिठी मारायची आहे, मध्ये फुगा ठेवायचा आहे आणि तो फुगा फोडायचा आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे कोण किती जास्त फुगे फुगवणार आणि कोण किती जास्त फुगे फोडणार त्यांना मिळणार रोहित साने सरांकडून एक हेल्दी असं गिफ्ट हॅम्पर. बरं, या खेळासाठी तुमच्याकडून कोण तिघी जणी येत आहेत? चला या पुढे. तुमचं नाव काय आहे? रजनी. तुम्ही काय करणार? मी फुगे फुगवणार. रजनीजी फुगा फुगवणार आहेत. तुमचं नाव काय आहे? विजया. तुमचं नाव काय आहे? वैशाली टाकणे. तर विजय आणि वैशालीजी दोघींचं नावही व वरून सुरू होतं. दोघी एकमेकींना घट्ट मिठी मारून तो फुगा फोडणार आहेत. रजनीजींनी फुगवलेला. बरं, टीम तुमच्याकडून कोण तिघी जणी येतील त्याकडे मी वळतेच, पण आधी यांचा खेळ बघून घ्या. 1 2 3 आता. एकही फुगा फोडता आलेला नाहीये टीम तारिणीला. टीम तुमची वेळ संपलेली आहे, वेळ संपलेली आहे. थांबा थांबा थांबा, वेळ संपलेली आहे. मी म्हणेन जेव्हा वेळ संपली तेव्हा त्या अर्धा फुगा फुगवत होत्या, तर यांच्या फुग्यांची संख्या आहे 2.5. एकही फुगा त्याच्यातला फुटलेला नाहीये, फुगवलेले आहेत 2.5 फुगे. चला तर मग टीम तारिणीने खरं तर तगडा मुकाबला केला असं मला बोलायला फार प्रचंड आवडलं असतं, पण त्यांनी फक्त 2.5 फुगे फुगवले आणि 0 फुगा फोडलेला आहे. पण आता शिवशक्तीकडून मला खूप अपेक्षा आहेत, प्लीज माझा अपेक्षा भंग करू नका. तुमच्याकडून कोण तिघी जणी येत आहेत? या. बरं, तुमचं नाव काय आहे? माझं नाव हर्षदा. तुम्ही काय करणार आहात? मी फुगे फोडणार आहे. फुगा फोडणार आहेत त्या. तुमचं नाव काय आहे? अनुराधा. मी पण फुगे फोडणार आहे. अच्छा, हर्षदा आणि अनुराधा या शिवशक्तीकडून फुगे फोडणार आहेत. किती फुगे फोडतायत मला बघायचंच आहे. तुमचं नाव काय आहे? माझं सुचित्रा आणि मी फुगे फुगवणार आहे. अगदी सुचित्राजी फुगे फुगवण्याच्या तयारीतच आलेल्या आहेत. चला आता वेळ न दवडता त्यांचा खेळ आपण सुरू करूया. तुमची वेळ सुरू होते आता.
फुटलेले आहेत. 5 फुगे फुगवले आणि 3 टाइम आहे अजून. 5 फुगे फुगले आणि 3 फुटलेले आहेत. टाइम अप. अतिशय रंगतदार असा हा सामना रंगलेला आहे. 2.5 फुगे फुगवता आले आणि यांनी 5 फुगे फुगवले. 6. अच्छा, टाइम अप झाला तेव्हा 1 फुगा ते फुगवत होते. एकूण 6 फुगे फुगवले आणि 3 फुगे फोडलेले आहेत. त्याच्यामुळे विजयी झालेले आहेत टीम शिवशक्ती. टाळ्या. बरं, आता आपण पुढच्या खेळाकडे वळणार आहोत. आता तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की आता आपण जे फुगे फुगवले त्याच्यात आपल्या श्वासोच्छवासाची पातळी बघावी लागते. त्यानंतर तुमचं एक टीमवर्क छान तुम्ही मिठी मारून कसं तुमचा फुगा फोडला ते आपण सगळ्यांनी बघितलेलंच आहे. आता पुढचा जो खेळ आहे ना त्याच्यात प्रचंड बॅलन्स आणि तुमच्या माइंडचा शार्पनेस आपल्याला तपासायचा आहे. असणार काय आहे तर तुमच्या हातात एक ट्रे असणार आहे ज्यावर पाण्याचे ग्लासेस असणार आहेत जे काटोकाट भरलेले असणार आहेत. आपल्याकडे असणार आहे खरं तर वेळेची मर्यादा नाही आहे असं आता ठरविण्यात आलेलं आहे की तुम्ही तो ट्रे उचलून या रेषेपासून त्या रेषेपर्यंत 5 फेऱ्या मारायच्या आहेत. इकडून एक जण येईल, डोक्यावर नाही हातात घेऊन, इकडून एक जण येईल, इकडून एक जण येईल आणि 5 फेऱ्या कंप्लीट करायच्या. जो सगळ्यात आधी कंप्लीट करेल तो विनर, ती टीम विनर ठरेल. पण त्या एकाही ग्लासमधलं पाणी सांडायला नको. ज्याचे जास्त ग्लास भरलेले असतील ती टीम विजयी ठरेल. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही किती लवकर 5 फेऱ्या पूर्ण करताय याला महत्त्व नाही आहे, तुम्ही सगळे ग्लासेस भरून ठेवताय का याला महत्त्व आहे. टीम तारिणीकडून कोण येणार आहे बरं? अरे वा, तुमचं नाव काय आहे? अर्चना जाधव. अर्चना जाधव आलेले आहे. टीम तारिणीकडून त्या जिंकून देतात का तारिणीचा आता ते दार उघडतायत का विजयाचं आपण बघणार आहोत. बरं, टीम शिवशक्तीकडून कोण येत आहे? या, तुमचं नाव काय मॅडम? उमा सूर्यवंशी. उमा सूर्यवंशी आता टीम शिवशक्तीला पुन्हा एकदा जिंकून देतात का पाहणं अतिशय रोमांचक ठरणार आहे. चला तर मग वेळ न दवडता पुढच्या स्पर्धेला सुरुवात करूया. तुमची वेळ सुरू होते आता. चला. तर तसा बघायला गेलं तर 5 फेऱ्यांची ही शर्यत पूर्ण केली आहे तारिणी टीमने आधी. पण ही स्पर्धा आहे कोणाच्या ग्लासमध्ये किती पाणी, त्यामुळे आता मी बघणार आहे. बरं, दोन्ही ट्रे आपण काठोकाठ भरलेले होते. तुम्ही पाहू शकता या ट्रेमध्ये इथे पाणी सांडलेलं आहे आणि अधूनमधून पाणी सांडलेलं आहे. ठीक आहे, आपण त्यांचाही ट्रे तपासूया. आणि याच्यामध्ये आपण बघू शकतो इथे सुद्धा पाणी सांडलेलं आहे, इकडे सुद्धा पाणी सांडलेलं आहे. आणि तसं बघायला गेलं तर त्या ग्लासेसमध्ये पाणी जास्त उरलेलं आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही स्वतः पाहू शकता प्रेक्षकांनो की या ट्रेमध्ये पाणी जास्त उरलेलं आहे. त्याच्यामुळे या स्पर्धेच्या विजेताई ठरलेल्या आहे टीम तारिणी. टीम तारिणी आणि टीम शिवशक्ती यांच्याकडे आहे प्रत्येकी 1-1 पॉईंट. फुगे फुगवण्यामध्ये विजयी झाले टीम शिवशक्ती आणि पाणी भरण्याच्या खेळामध्ये विजयी झालेले आहे टीम तारिणी. आणि आता पुढचा खेळ आणखी इंटरेस्टिंग असणार आहे. अगदी अतिशय आरोग्यदायी असा हा खेळ असणार आहे आणि याच्यात मारायचे आहे जोर बैठका. त्याच्यामुळे प्रत्येकी 1-1 सदस्य येणार आहे दोन्ही टीममधून. दोघे पण इथे समोर उभ्या राहतील आणि त्यांच्याकडे असेल 1 मिनिटांची वेळ. 1 मिनिटात कोण किती मारते जोर बैठका हेच आपण पाहणार आहोत आणि सर्वात जास्तीत जास्त बैठका मारणारी माझी सखी ठरणार आहे विजेती. सांगा मग टीम तारिणीकडून येणार कोण? वा, सांगा तुमचं नाव काय? माझं नाव मनीषा जाधव आहे. मनीषा जाधव आलेले आहे टीम तारिणीकडून. खूप खूप तुम्हाला ऑल द बेस्ट. तुम्ही इथे उभे राहू शकता. आणि टीम शिवशक्तीकडून कोण येत आहे? तुमचं नाव काय मॅडम? सुनीता कांबळे. सुनीता मॅडम आलेले आहेत आणि आता सुनीता मॅडम यांच्या आता टीम तारिणी वर्सेस टीम शिवशक्ती जोर बैठकांची ही स्पर्धा रंगणार आहे. तुमची वेळ सुरू होते आता. आता ऐका,
टीम तारिणी म्हणते की त्यांच्या स्पर्धकांच्या झालेल्या आहेत 20 जोर बैठका आणि बी मोजल्या टीम शिवशक्तीच्या झालेल्या आहेत 17 जोर बैठका. आपण सुद्धा पाहिलं असेल जसा हा खेळ पुढे सरकू लागला टीम तारिणीकडून जोर बैठकांचा वेग हा कमी झाला आणि त्या पूर्णपणे बसत नव्हत्या आणि टीम शिवशक्तीकडून जोर बैठकांचा जोर हा कायम होता. त्याच्यामुळे या स्पर्धेच्या विजेत्या ठरलेल्या आहेत टीम शिवशक्ती. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. चला तर मग सगळ्या आपल्या रुग्णांचे अनुभव आपण ऐकून घेतलेले आहेत. त्याचबरोबर सहलीसाठी आलेल्या माझ्या सख्यांचे प्रश्न ऐकले, डॉक्टरांचं त्यावरचं आपण मार्गदर्शन ऐकलं आणि छान मजेशीर असे आपण खेळसुद्धा खेळले आणि सर्वांचं कौतुक केलं डॉक्टर रोहित साने यांनी छान छान गिफ्ट्स देऊन. आणि आता आलेलो आहोत आपण आरोग्याचा अश्वमेध या कार्यक्रमाच्या आजच्या समारोपाकडे. आणि जाता जाता मी डॉक्टरांना आवर्जून विचारणार आहे की डॉक्टर या समारोपाचा संदेश काय द्याल, आरोग्यदायी असा संदेश हवा. जसं तुम्ही बघितलं की हे सगळे व्यायाम जे होते हे खूप उपयुक्त असतात. आत्ता आपण या खेळांमधनं हे व्यायाम करून घेत होतो, पण मला एकच संदेश द्यायचा आहे की हेच व्यायाम आपण रोजच्या रोज घरी कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारे छान खेळीमेळीने करायला लागलो तर घरातलं बॉन्डिंगसुद्धा छान होतं, स्वतःची तब्येतसुद्धा छान होते आणि एका महिलेची तब्येत जर छान झाली तर अख्ख्या कुटुंबाची तब्येत छान होते. सो असेच व्यायाम रोजच्या रोज घरी करत राहा. अगदीच डॉक्टर, अतिशय सुंदर असा हा संदेश आपण दिलेला आहे. आणि आता आम्हाला सांगा, हे जे आपण सगळे खेळ खेळलो त्याचे आरोग्यदायी फायदे नेमके काय असतात बरं? खूप सारे असतात. जसं तुम्ही बघितलं असेल की एका टीमचे फुगे फुटत नव्हते. तर ते फुगे न फुटण्याचं कारण असं असतं की सर्वात पहिलं आपली ॲब्डॉमिनल स्ट्रेंथ, आपल्या पोटातल्या मसल्सची तेवढी ताकद पाहिजे की आपण तेवढ्या स्ट्रेंथनी ती कामं करू शकलो पाहिजे. जेव्हा पोटाच्या मसल्सची ताकद कमी होते तेव्हा कमरेची दुखणी चालू होत असतात. सो असे त्या गेम्सचं सगळं सायंटिफिक सिग्निफिकन्स आहे. तसंच जर आपण पाणी जे घेऊन चालण्याची जी शर्यत होती त्याच्यात जर आपण बघितलं तर काही त्यातले पार्टिसिपंट स्लो चालत होते, काही फास्ट चालत होते. सो माइंड आणि बॉडीचं कोऑर्डिनेशन खूप गरजेचं असतं आणि ते कोऑर्डिनेशन जर छान झालं तर पार्किन्सन्स वगैरे असे जे रोग असतात ते होण्याचे बरेचसे थांबून जातात. ॲज वेल बैठकांचं जर शर्यत बघितली असेल तर काही त्यातले पार्टिसिपंट्स पूर्ण खालती बसू शकत नव्हते. ह्याचा अर्थ काय, तर कमरेतले आणि पायातले मसल्स तेवढे स्ट्रॉंग आता नाही. पण हे रोजच्या रोज जर आपण प्रॅक्टिस करायला लागलो तर पुढच्या शर्यतीत आय एम शुअर की ते 50 बैठका सुद्धा काढू शकतील, हे शुअर. अगदी खूप खूप धन्यवाद डॉक्टर रोहित साने, या सगळ्या मार्गदर्शनाबद्दल आभार. थँक्यू. प्रेक्षक हो, आम्ही तुमच्याकडेही घेऊन येऊ शकतो आरोग्याचा अश्वमेध. त्यासाठी तुम्हाला करायचं काय आहे तर तुम्हाला स्क्रीनवर दिलेल्या संपर्क क्रमांकावर आमच्याशी संपर्क साधायचा आहे. आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. निरोगी राहा, निरोगी जगा. आरोग्याचा अश्वमेध प्रस्तुत करता माधव बाग, जिथे होतो हृदयाचा उपचार हृदयापासून.